मागच्या 3 ते 4 दिवसापासून मुंबई अहमदाबाद मार्गावर वसई हद्दीत पूर्णपणे जाम। ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे कोणतेही नियोजन नाही। महामार्गावर सिमेंट कॉन्क्रीटचे रोड काम करणाऱ्या कंपनीच्या मनमानी कारभाराचा वाहकदारांना मोठा फटका। वसई हद्दीतील सातवलीपर्यंत 3 ते 4 किलोमीटर वाहतूक कोंडी सुरू। काम पूर्ण होण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी लागणार आहे। सध्या वीकेंड आहे आणि 31 देखील आहे, त्यामुळे मुंबईसह उपनगरातून मोठ्या संख्येत पर्यटक वसई, विरार, पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर येतात। आता या वाहतूक कोंडीचा फटका सर्वांच बसत आहे। एवढी ट्रॅफिक कशाला आहे आणि कुठपर्यंत ही ट्रॅफिक आहे? ही सध्या जे व्हाईट टॉपिंगचं जे काम चालू आहे आपलं खानिवडे टोल नाका ते दहिसर चेक नाक्यापर्यंतचं जे व्हाईट टॉपिंगचं काम आहे त्या सुंदर वसई फाट्यावरनं हे डायव्हर्शन करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात HSPचे अधिकारी आणि वसई वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अंमलदार आम्ही इथं थोडंसं ट्रॅफिक झालेलं आहे। जोपर्यंत व्यवस्थित डायव्हर्शन होत नाही तोपर्यंत हे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम राहणारच आहे। त्यामुळे लोकांनी रॉंग साईडला न जाता जी मुंबई लेन आहे, मुंबईकडे जाणारी जी लाईन आहे त्या लाईनवरच जर राहिलं तर ती अहमदाबाद लाईनसुद्धा जाम होणार नाही। त्यामुळे रॉंग साईडला कुणी जाऊ नये एवढीच मी विनंती करेन। ते कधीपर्यंत हे ट्रॅफिक क्लिअर होईल? की आज संध्याकाळपर्यंत तरी क्लिअर करू आम्ही। आमचे अंमलदार 2 अधिकारी आणि 10 अंमलदार इथे आहेत ऑन द रोड। आणि ही सध्या इथला वसई फाट्यावरनं मग ते वालिव आणि त्या गावातून सुद्धा ती ट्रॅफिक येत आहे। त्यामुळे वसई शहर हे जाम होत आहे। वसई भागात रेंज नाका, वालिव या भागातून नायगावच्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा अंमलदार आम्ही लावलेले आहेत। NHAIचे जे अधिकारी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर याची बैठक आम्ही आता पेल्लार पोलीस स्टेशनला PI लब्धे यांच्यासोबत आम्ही घेणार आहोत आणि त्यानंतरच ते काम आम्ही त्यांना करायला सांगणार आहोत। वॉर्डन त्यांनी अजून नेमलेले नाहीत। त्या संदर्भात त्या संबंधित कंत्राटदार कंपनीला आम्ही वॉर्डनची मागणीसुद्धा करणार आहोत, जेणेकरून रात्रीच्या सुमारास इथं फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। ही वाहतूक कोंडी रात्रीपासून सुरू आहे आणि त्यांनी वॉर्डन प्रोव्हाइड केल्यानंतर मग सुरळीत वाहतूक होईल अशी संपूर्ण आशा आहे। काय प्रॉब्लेम होते? माझं नाव इम्रान नेमन। माझी गाडी 3 तासाहून थांबलेली आहे ट्रॅफिकमध्ये महामार्गावर। काय त्रास काय नेमकं? ट्रॅफिक आहे, कोण सोडतच नाही गाडी, काही हिलतच नाही गाडी। कोणाला इमर्जन्सीचा त्रास होईल ना फालतूमध्ये। कुठपर्यंत ट्रॅफिक आहे? हे खानिवड्यापर्यंत गेली ट्रॅफिक। कधीपासून हा चालू झाला? हे काल रात्रीपासून संध्याकाळपासून। ट्रॅफिकमुळे काय त्रास होतो? ॲडव्होकेट महेश चंपानेरकर, तुम्ही महामार्ग पूर्ण बंद करून ठेवलेला आहे, एकच लाईन चालू ठेवताय। 15-15 मिनिटांनी लाईन चालू करा ना। काय नेमकं काय त्रास होतो का? त्रास होतो म्हणजे सगळ्या मागच्या 3 तासापासून आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत। जर एखादा इमर्जन्सी पेशंट असेल मग जाईल कसं? दगावणे जाण्याची शक्यता किती आहे? हा त्रास कधीपासून चालू झालाय? जेव्हापासून महामार्गाचं काम सुरू केलंय ना सिमेंट कॉन्क्रीटचं, तेव्हापासून। काय केलं पाहिजे हे लोकांनी? दोन्ही बाजूचे ट्रॅफिक कंट्रोल करा, टायमिंग द्या ना, 15-15, 20-20 मिनिटाचा ब्रेक घ्या, एक चालू करण्यासाठी एक लाईन। कुठपर्यंत ट्रॅफिक आहे? कमीत कमी ही ट्रॅफिक गेले 4.5 किलोमीटरची रांग लागलेली आहे महामार्गाची। ब्युरो रिपोर्ट APS मराठी न्यूज नेटवर्क, वसई। ताज्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तर खालील दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन प्रेस करा। सोबतच इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर पेजला फॉलोही करायला विसरू नका।